फ्रान्समध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जुनी अप्रकाशित बखर सापडली आहे। मोडी लिपीतील हस्तलिखित स्वरूपात ही बखर आहे आणि या बखरीत छत्रपती शिवरायांची पूर्ण कारकीर्द आहे। यासह छत्रपती संभाजी महाराज यांच्या कारकिर्दीचा प्रारंभ सुद्धा आलेला आहे। नॅशनल लायब्ररी ऑफ फ्रान्समध्ये काही जुनी कागदपत्र चाळत असताना पुणे इथल्या इतिहास संशोधक गुरुप्रसाद कानेटकर आणि मनोज दाणी यांना ही बखर सापडली आहे। या बखरीत शिवाजी महाराजांचा जो इतिहास आहे, त्यांची जी पूर्ण कारकीर्द आहे ती नमूद करण्यात आली आहे। शिवाय छत्रपती संभाजी महाराज यांच्या कारकिर्दीचा सुद्धा प्रारंभ यामध्ये आलेला आहे। त्यामुळे सध्या या बखरीची सर्वत्र चर्चा सुरू होतीये। तर मोडी लिपीतली ही हस्तलिखित स्वरूपातली बखर आहे। पुण्यातल्या इतिहास संशोधकांना ही बखर सापडली आहे। नॅशनल लायब्ररी ऑफ फ्रान्समध्ये काही जुनी कागदपत्र चाळत असताना पुणे इथल्या इतिहास संशोधक गुरुप्रसाद कानेटकर आणि मनोज दाणी यांना ही बखर सापडली आहे। तर आपण पाहतोय हीच ती बखर जी आपल्याला साम टीव्हीच्या माध्यमातून या दृश्यांच्या माध्यमातून दिसते। तर मोडी लिपीतली ही हस्तलिखित स्वरूपातली बखर आहे। छत्रपती शिवरायांची पूर्ण कारकीर्द आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या कारकिर्दीचा प्रारंभ यामध्ये आहे। तर ही बखर चिमाजी अप्पांच्या सिद्धीवरील स्वारीनंतर म्हणजेच अंदाजे साधारणतः 1740 नंतर लिहिली गेली असावी असा अंदाज आहे। तर आतापर्यंत मिळालेल्या सर्व 91 कलमी बखरींचा पूर्वसुरी दस्तावेज हा आहे। बखरीच्या शेवटी ही किताबत राजश्री राघव मुकुंद यांची असा उल्लेख करण्यात आलाय। दरम्यान या संदर्भातली अधिक माहिती तुम्ही आजच्या सकाळ पेपर्समध्ये वाचू शकताय। आपण पाहतोय आताची ही महत्त्वाची आणि मोठी बातमी खरं तर महाराष्ट्रासाठी म्हणावी लागेल, अभिमानास्पद बातमी खरं तर ही म्हणावी लागेल। फ्रान्समध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची ही जुनी अप्रकाशित बखर सापडली आहे। या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी रणजित माजगावकर यांच्याकडून। रणजित, काय सांगाल? खरं तर मोठी बातमी ही म्हणावी लागेल, फ्रान्समध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जुनी अप्रकाशित बखर सापडलेली आहे। काय अधिकची माहिती या संदर्भात मिळाली आहे? शिवप्रेमींसाठी, इतिहासक संशोधकांसाठी खरं तर ही पर्वणीच ठरणारी बखर म्हणावी लागेल। कारण इतिहास लेखक आणि संशोधक गुरुप्रसाद कानेटकर, मनोज दाणी यांच्या संशोधनातून ही बखर सध्या आता प्रकाशित झालेली आहे। गेली अनेक वर्ष ही अप्रकाशित असणारी बखर नॅशनल लायब्ररी ऑफ फ्रान्समध्ये होती आणि संशोधनाच्या दरम्यान ही बखर समोर आलेली आहे। यातलं सर्वात महत्वाचं म्हणजे ही मोडी लिपीतली बखर असून 1740 नंतर लिहिलेली ही बखर असल्याचं सांगितलं जात आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांची पूर्ण कारकीर्द आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या कारकिर्दीचा प्रारंभ या बखरीत आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळं इतिहासाचा अभ्यास करणाऱ्यांसाठी ही अत्यंत महत्वाची बखर असल्याचं सांगण्यात येत आहे। तसंच बखरीमध्ये महाराज आणि महाराणी सईबाई यांचा संवाद देखील असल्याचा उल्लेख या बखरीत आढळलेला आहे। त्यामुळं ही बखर सर्वांसाठी अतिशय अभ्यासासाठी एक पर्वणी ठरणार आहे। अगदी नक्कीच धन्यवाद रणजित दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय खरं तर शिवाजी महाराजांच्या इतिहासाबाबत वेगवेगळे दावे प्रतिदावे केले जातात आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर ही बखर जी आहे ती महत्त्वाची ठरणार आहे। या बखरीमध्ये शिवरायांची पूर्ण कारकीर्द असल्याची माहिती मिळते आणि यामधनं आता नवे काही इतिहासाचे पन्ने उलगडतात का तेही पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। विशेष म्हणजे रणजित माजगावकर यांनी सांगितल्याप्रमाणे त्यामध्ये सईबाई आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचाही संवाद असल्याचं कळत आहे।